नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट या विषयासाठी आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटमध्ये आपण अमालगमेशन या चॅप्टरची थेअरी बघितलेली होती. तर फर्स्ट प्रॉब्लेम आपण बघतोय कशा पद्धतीनं आहे ते. फर्स्ट प्रॉब्लेम या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो two companies, X Limited and Y Limited, carry on a similar business, enter into a contract to amalgamate. A new company called Z Limited is formed to take over the assets and liabilities of the two companies. The following are the balance sheet show the value of assets as agreed in the contract, and it is provided that fully paid rupees 50 shares shall be issued by a new company to the value of assets of each of the old companies. आणि त्यानंतर बॅलन्स शीट दिलेली आहे एक्स आणि वाय लिमिटेडची. आता या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये काय झालं आहे, दोन कंपन्या आहेत एक्स आणि वाय. त्यांचा सिमिलर बिझनेस आहे, सारखाच बिझनेस आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टसाठी तयार झाले. कोणत्या? अमालगमेशनसाठी. मग अमालगमेशनमधून या ठिकाणी नवीन कंपनी क्रिएट होते. त्या कंपनीला झड कंपनी असं म्हटलेलं आहे. त्यांच्या असेट्स आणि लायबिलिटी या दोन्ही कंपन्यांच्या टेक ओव्हर करण्यात आलेल्या आहेत. आणि द फॉलोइंग आर द बॅलन्स शीट. आणि प्रोव्हाइडेड द फुल्ली पेड 50 रुपीज शेअर्स. त्याच्या बदल्यामध्ये असेट्स आणि लायबिलिटीच्या बदल्यामध्ये त्यांच्या बदल्यामध्ये काय द्यायचं आहे, 50 रुपयाचा शेअर्स द्यायचे. 50 रुपये हे मूल्य असलेलं शेअर्स या ठिकाणी द्यायचे आहेत. ते शेअर्स 50 रुपीज इचनं या ठिकाणी नवीन कंपनी ओल्ड कंपन्यांना देत असते. आणि त्याची बॅलन्स शीट दिलेली आहे एक्स आणि वाय लिमिटेड. आता या ठिकाणी पहिल्यांदा परचेज कन्सिडरेशन काढून घ्यायचं. परचेज कन्सिडरेशन कशा पद्धतीने काढतात एकदा बघून घ्यायचं आहे. परचेज कन्सिडरेशन, ठीक आहे. मग आता हे परचेस कन्सिडरेशन कसं पद्धतीने काढतात, तर या ठिकाणी हे एक्स लिमिटेड आणि इकडं वाय लिमिटेड या पद्धतीने करा, ठीक आहे. आता एक्स लिमिटेडमध्ये काय काय टेक ओव्हर केलं जातं आणि वाय लिमिटेडमधलं काय काय टेक ओव्हर केलं जातं ते एकदा बघून घ्यायचं आहे. लँड अँड बिल्डिंग टेक ओव्हर करून घेणार, कारण फिक्स असेट आहे. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी टेक ओव्हर करून घेणार. स्टॉक टेक ओव्हर करून घेतोय. सन्ड्री डेटर्स टेक ओव्हर करून घेतोय. कॅश अँड बँक बॅलन्स या ठिकाणी टेक ओव्हर करून घेतोय. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं आपण बॅलन्स टेक ओव्हर करून घेतोय का, ते घेता येत नाही, आपल्याला सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी असेट्स टेक ओव्हर वाटलं तर 1 नंबरला या ठिकाणी असेट्स द्या. असेट्समधलं काय काय टेक ओव्हर करून घेतोय आपण, लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग किती आहे, 95,000 आणि 75,000, ठीक आहे, जसं तसं लिहिलं. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी किती आहे, 90,000 आणि 1,00,000. त्यानंतर स्टॉक आहे, स्टॉक
75,000 आणि 45,000. त्यानंतर सन्ड्री डेटर्स किती आहे? 9,000 आणि 45,000. त्यानंतर कॅश ॲट बँक किती आहे? 11,000 आणि 35,000. हे एवढं टेक ओव्हर करून घेतो. प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स टेक ओव्हर करून घेत नाही. याचं टोटल किती होतं? तर 2,30,000 आणि इकडं 3,00,000. याच्यातून लेस करायचं आहे सेकंड नंबरला लॅबिलिटीज मधला टेक ओव्हर करून कोणतं घेतोय? तर लॅबिलिटीज मधला आपण शेअर्स घेऊ शकतो का? नाही घेणार. रिझर्व फंड नाही घेणार. प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स नाही घेणार. त्यानंतर घेतोय सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे? 50,000 आणि 40,000. हे लेस करा. तुमचं या ठिकाणी मिळतं नेट परचेस कन्सिडरेशन. नेट परचेस कन्सिडरेशन भेटतं तुम्हाला. नेट परचेस कन्सिडरेशन तुम्हाला भेटतं या ठिकाणी किती? एक मिनिट ना, हे 280 आहे बरं का. 280 तर 2,30,000 आणि इकडं 2,60,000. हे नेट परचेस कन्सिडरेशन आपल्याला भेटलेलं आहे. जे असेट्स टेक ओव्हर केले त्याच्यातून लॅबिलिटी मायनस केली आणि ॲक्च्युअलमध्ये आपण एवढ्या असेट्स या ठिकाणी टेक ओव्हर करून घेतलं आहे. कारण हे एवढे असेट्स येणार आहेत, एवढी त्याची लॅबिलिटी आपण देऊन टाकणार आहोत. नेट परचेस कन्सिडरेशन या ठिकाणी म्हणजे एवढं आपण या ठिकाणी जी झड कंपनी आहे ती कंपनी या एक्स लिमिटेडला 2,30,000 रुपये देणं लागते आणि वाय लिमिटेडला 2,60,000 रुपये देणं लागतं. आता इथं काय ठरलंय तर त्याच्या बदल्यामध्ये या ठिकाणी 50 रुपयाचा शेअर्स या ठिकाणी द्यायचा आहे आपल्याला. शेअर्स ऑफ ₹50 ईच. मग या ठिकाणी शेअरची संख्या किती होईल तर 50 रुपयाचा एक शेअर्स असे या ठिकाणी शेअर्स द्यायचे आहेत. याला किती द्यायचे आहेत? 2,30,000चे शेअर्स द्यायचे आहेत. मग ते शेअर्सची संख्या किती होते? 4,600 शेअर्स या ठिकाणी याला द्यायचे आहेत आणि याला 5,200 शेअर्स या ठिकाणी आपल्याला द्यायचे. ठीक आहे, या पद्धतीनं. आता जर्नल एंट्रीज काढाव्या लागतात आपल्याला. जर्नल एंट्रीज इन द बुक ऑफ झड कंपनी लिमिटेड. झड कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज
या पद्धतीनं इकडं DR रुपीज, CR रुपीज, त्यानंतर इकडं पर्टिक्युलर्स. हे आपण कॉलम करतोय. हे कॉलम केल्याच्या नंतर जर्नल एंट्रीज या ठिकाणी चालू करतोय. जर्नल एंट्रीज जी काही तारीख असेल ती तारीख या ठिकाणी टाका. आता हे बॅलन्स शीट या ठिकाणी 31 मार्च 2014चं दिलं आहे. मग एक्झिट होत आहेत त्या ठिकाणी आणि नवीन कंपनी फार्मिंग होते. ती फार्मिंग कधी होते तर सांगता 1 एप्रिल 2014ला. मग 1 एप्रिल 2014. मग या ठिकाणी पहिली एंट्री का होईल या ठिकाणी याच्यावरून एंट्री होतात. लँड अँड बिल्डिंग अकाउंट DR, कारण DR बॅलन्स आहे. प्लांट अँड मशिनरी अकाउंट DR, स्टॉक अकाउंट DR, सन्ड्री डेटर्स अकाउंट DR, कॅश अकाउंट DR, टू सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट टू कुणाचं आहे X लिमिटेडचं, टू X लिमिटेड अकाउंट. या पद्धतीनं या ठिकाणी एंट्री होते. मग एंट्री लँड अँड बिल्डिंग अकाउंट DR, प्लांट अँड मशिनरी अकाउंट DR, त्यानंतर स्टॉक अकाउंट DR, त्यानंतर सन्ड्री डेटर्स अकाउंट DR, त्यानंतर कॅश ॲट बँक अकाउंट DR. हे सगळं DR. कॅश ॲट बँक अकाउंट DR. मग याच्या किमती लिहून टाका. हे 95,000, पुन्हा 90,000, पुन्हा 75,000, पुन्हा 9,000 आणि पुन्हा 11,000. टू काय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. इकडं परचेस कन्सिडरेशन वरून या ठिकाणी एंट्री पडते. टू सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. क्रेडिटर्स किती आहे 50,000. हे 50,000. मग परचेस कन्सिडरेशन किती निघालं 2,30,000. कशाचं आहे X लिमिटेडचं. म्हणून या ठिकाणी टू X लिमिटेड अकाउंट किती 2,30,000. ठीक आहे. या पद्धतीनं नॅरेशन लिहायचं आहे. ऑल असेट्स एक्सेप्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स, ऑल एक्सेप्ट ऑल assets being all asset except profit and loss account balance and creditors of X limited take over. किंवा या ठिकाणी लिहायचं आहे being all assets and liabilities take ओव्हर. टेक ओव्हर या पद्धतीनं. त्यानंतर त्याच पद्धतीनं दुसरी एंट्री कोणती 1 एप्रिल 2014ची Y लिमिटेडची. त्याच पद्धतीनं लँड अँड बिल्डिंग अकाउंट DR,
त्यानंतर प्लांट अँड मशिनरी अकाउंट DR, त्यानंतर स्टॉक अकाउंट DR, त्यानंतर काय सन्ड्री डेटर्स, डेटर्स अकाउंट DR, त्यानंतर काय कॅश ॲट बँक अकाउंट DR, हे झाले DR चे 2. क्रेडिटर्स अकाउंट आणि 2 कुणाचं करतोय वाय लिमिटेडचं. नेट परचेस कन्सिडरेशन किती आलंय 2,60,000. मग वाय लिमिटेड अकाउंट या पद्धतीनं इथं अमाऊंट लिहून टाका. इथं किती आहे 75,000, इथं 1,00,000, त्यानंतर इथं 45,000, इकडं पुन्हा 45,000, इथं 35,000, त्यानंतर क्रेडिटर्स किती आहे 40,000 आणि एक्स लिमिटेड किती आहे 2,60,000. याचं पण नॅरेशन बीइंग ऑल असेट्स अँड लायबिलिटी टेक ओव्हर या पद्धतीनं. त्यानंतर या एक्स आणि वाय कंपनीला आपण काय देतोय शेअर्स देतोय. किती रुपयाचे तर टोटल या ठिकाणी एक्स लिमिटेडला किती 2,30,000चे देतोय आणि इकडं 2,60,000चे वाय लिमिटेडला देतोय. मग त्याची एंट्री या ठिकाणी एंट्री काय होईल 1 एप्रिल 2014लाच एक्स लिमिटेड अकाउंट DR, वाय लिमिटेड अकाउंट DR, 2 शेअर्स कॅपिटल अकाउंट. एक्स लिमिटेडला किती देतोय 2,30,000चे, वायला किती देतोय 2,60,000चे, म्हणजे टोटल किती देतोय 4,90,000चे. मग नॅरेशन बीइंग 9,800 या ठिकाणी 4600 आणि हे 5200 शेअर्स ऑफ ₹50 each इशूड टू एक्स लिमिटेड अँड वाय लिमिटेड या पद्धतीने लिहा वाटलं तर. बीइंग 9,800 शेअर्स ऑफ ₹50 each to X Limited and Y Limited issued. या पद्धतीने तुम्ही नरेशन लिहून टाकताय. हे 3 एंट्र्या परचेस कन्सिडरेशन म्हणून करायच्यात. असेट्सचं डेबिट बॅलन्स असतं म्हणून डेबिटला लँड अँड बिल्डिंग अकाउंट DR, प्लांट अँड मशिनरी अकाउंट DR, स्टॉक अकाउंट DR, सन्ड्री डेटर्स अकाउंट DR, कॅश अकाउंट DR, 2 सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट आणि 2 पर्टिक्युलर एक्स लिमिटेड अकाउंट. जे काही एक्स लिमिटेड असेल एक्स, वाय लिमिटेड असेल वाय, हे 2 एंट्र्या करून टाकायच्या. त्यानंतर शेअर्स देतोय ₹50 इचनं. मग किती रुपयाचे देतोय 2,30,000चे आणि 2,60,000चे. मग त्याची एंट्री एक्स लिमिटेड अकाउंट DR, वाय लिमिटेड अकाउंट DR, 2 शेअर्स कॅपिटल अकाउंट. इकडं 2,30,000, 2,60,000, 4,90,000. इथं नॅरेशन लिहा बीइंग 9,800 shares of ₹50 each to X Limited and Y Limited issued by Z Limited या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे झाल्या एंट्र्या.
मी आता हे थोडंसं मोडतोय आणि मोडल्याच्या नंतर आपल्याला बॅलन्स शीट काढायचं आहे. ती बॅलन्स शीट कशा पद्धतीने असते ते एकदा बघून घ्यायचं आहे. लायबिलिटीज, ठीक आहे. हे दोन्ही झालं. असेट्स आणि लायबिलिटी आपण काढलेले आहेत. आता एक 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 सोडवू आपण. पहिल्यांदा टेकओव्हर करून घेतलेली कुणाच्या कंपनी आहे? झेड लिमिटेडची बॅलन्स शीट आहे बरं का. आता झेड लिमिटेडची. मग हे लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग ब्रॅकेटमध्ये 95,000 आणि 75,000, आउटरला 1,70,000. त्यानंतर कोणतं टेकओव्हर केलं आहे? प्लांट अँड मशिनरी. मग प्लांट अँड मशिनरी किती आहे? ब्रॅकेटमध्ये 90,000 प्लस 1 लाख, टोटल 1,90,000. त्यानंतर स्टॉक आहे. स्टॉक 75,000 आणि 45,000, टोटल 1,20,000. त्यानंतर काय? स्टॉक झाल्याच्या नंतर सन्ड्री डेटास, सन्ड्री डेटास किती आहे? 9,000 प्लस 45,000, टोटल किती होईल? 54,000. त्यानंतर काय? कॅश ॲट बँक किती आहे? 11,000 प्लस 35,000, टोटल 46,000. हे असेट्स आपण टेक ओव्हर करून घेतलेल्या, ठीक आहे. त्यानंतर लायबिलिटी, सन्ड्री क्रेडिटार्स किती आहे? टोटल 50,000 आणि 40,000, टोटल 90,000, ठीक आहे. त्यानंतर शेअर्स कॅपिटल ब्रॅकेटमध्ये टोटल आपण किती शेअर्स टेक ओव्हर करून घेतलेले आहेत किंवा मिळालेले आहेत? किती? 900